महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मंडळी, सध्या पाहत असलेले चित्रीकरण हे सलगरे गावातील आहे. दीपावली पाडवामध्ये तेथे मंदिराच्या समोर ग्राउंडवर ट्रॅक्टरच्या साहाय्याने वेगवेगळे खेळ पाहायला मिळतात. बॉलिवूड, हॉलिवूड किंवा साऊथची आपल्या एखाद्या आवडत्या हिरोची ॲक्शन फिल्म पाहिल्याचा आनंद प्रत्येक तिथे जमलेला शेतकरी घेत होता. तसे पाहायला गेले तर एखाद्या इंटरनॅशनल शोच्या लेवलचं कामकाज शेतकऱ्याच्या या कलेतून पाहायला मिळत होते. सध्या पाहत असलेला ट्रॅक्टर हा जॉन डियर कंपनीचा असून ट्रॅक्टर कंपनीने कोणती स्पॉन्सरशिप चॅनेलला दिलेली नाही. पण एक गोष्ट कायम सांगावीशी वाटते की बदलत्या काळानुसार शेतकऱ्याने आपल्या शेतीसाठी ट्रॅक्टर पण मोठ्या प्रमाणात घेतले, पण त्यासोबत आपला देशी गोवंश देखील जपायला सांभाळायला मागे पुढे पाहिले नाही. काळ पुढे जात असताना त्यासोबत आपला देशी गोवंश देखील पुढे घेऊन जाताना शेतकरी आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. पाहूया अधिक माहिती आजच्या मुलाखतीमधील शेतकरी गोपालक रावसाहेब तिरपणकर राहणार सांगवडे यांनी सांभाळलेल्या जातिवंत गायी व वळू यांची माहिती भाग 1 मध्ये. मालक, दावणीला प्रत्येक जण काही ना काही सांभाळत असतो, पण गायीचं महत्व काय आहे आम्हाला? कारण आम्ही तुमचा पंचगव्यावरती अभ्यास असेल किंवा पारंपरिक महत्व याच्याबद्दल तुमचा जास्त अभ्यास आहे, तर काय गायीचं महत्व आहे आपल्या दावणीला? संत तुकाराम महाराजांनी सांगितले की ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. या उक्तीप्रमाणे आज प्रत्येकाच्या घरी गाय का असणं गरजेचं आहे, तर हिंदू धर्माची खून म्हणजे गाय. आणि हा भवसागरातून जर पार करायचा असेल, आपण हा वैतरणी जर पार करायचा असेल, तर गायीची शेपूट महत्त्वाची आहे. गायीची शेपूट धरूनच माणूस हा भवसागर पार करून वैतरणी पार करून शेवटला जी वैतरणी नदी म्हटलं जातं की माणूस मेल्यानंतर ती वैतरणी नदी पार करून जावं लागते, तेव्हा त्याचा मोक्ष होतोय. त्या मोक्षाला जर जायचं असेल तर 100% गायीची शेपूट धरूनच जावं लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्या घरी जर गाय असेल तर पूर्ण तुमच्या घराची जी काही एनर्जी आहे किंवा घराचा जो ऑरा आहे किंवा तुमचा वैयक्तिक जो गायीच्या सानिध्यात राहिल्यामुळे जो ऑरा आहे, आज ऑराला किंवा ऑराबद्दल भरपूर रिसर्च चालू आहे किंवा शोध चालू आहे त्या गोष्टीवर. तर गायीच्या सानिध्यात राहिल्यामुळे तुमचा ऑरा तर क्लीन होतोयच, परंतु तुमच्या घराचा, तुमच्या जागेचा आणि तुमच्या जागेच्या रेडियसचा भरपूर प्रमाणाचा एरियासुद्धा तो गाय एका कवर करते. काल आता तुम्ही राकेश पाटलांची भेट झाली, तिने सांगितलं किंवा आपल्या चर्चेमध्ये बराच विषय असा असतो की त्यांच्या कारखान्याच्या भोवतीचे 3-4 कारखाने बंद होते, कारखाने चालत नव्हते. ती जागा अशी होती की तिथं काय चालत नाही. परंतु जेव्हापासून राकेश पाटलांनी गाय सांभाळायला चालू केली त्याच्यानंतर त्या हळूहळू त्या जिथं जेवढे कारखाने बंद पडलेले पूर्ण ते कारखाने चालू झाले. ही एनर्जी काय असेल तर ती गायीची एनर्जी आहे. म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं आहे की गाय तुमच्या घरात जर आली तर तुमच्या घराची, जागेची आणि परिसराची एनर्जी ही डेव्हलप होत जाते. हे झालं अध्यात्म. सायन्सच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर गायीच्या जर पंचगव्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात केला, मग दूध असेल, तूप असेल, ताक असेल, दही असेल किंवा गोमूत्र असेल, ह्याच्या वापरामुळं तुमच्या शरीराचा, आरोग्याचा जो काय दिवसेंदिवस आरोग्य माणसाचं खालावत चालले. आज माणसाकडं पैसा भरपूर यायला लागला आहे, परंतु आरोग्य टिकणं झाले. याचं कारण आपली जीवनशैली आहे. ह्या जीवनशैलीच्या प्रभावामुळं आपल्या आरोग्याचा रास स्वतः आपण ओढवून घेतला आहे. आणि धावती जीवनशैली आहे, फास्ट फूडचा जमाना आहे. ह्यामध्ये आपण जे शरीराला जे पाहिजे ते सोडून आपण सगळं करायला लागले. मग ते सगळं जर व्यवस्थित करायचं असेल तर त्यासाठी आपल्याजवळ गाय असणं गरजेचं आहे. मग त्यापैकी तुम्ही रोज गोमूत्राचं सेवन करू शकताय. पंचगव्यामधल्या म्हणजे आपल्या गायीच्या गोमूत्राचं सेवन आपण करू शकतोय. दुसरी गोष्ट, दुधाचं सेवन करू शकतोय. आता दूध सगळीच खात नाहीत, तिने गायीचं ताक पिऊ शकतात. त्या ताकामुळं देशी गायीच्या ताकामुळं माणसाच्या शरीराचा जो काही बिघडलेला पोत आहे किंवा थोडक्यात जे काही पोट जे बिघडतंय त्या पोटाला व्यवस्थित करायचं काम देशी गायीचं ताक करत असते. आणि ते जर दैनंदिन सेवनमध्ये तुमच्या राहिलं तर तुमच्या पोटाची जी काय आज बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच पुस्तकातनी तुम्हाला वाचायला पण मिळेल, ज्याचं पोट चांगलं आहे त्याचं आरोग्य चांगलं आहे. संत कबीरदास महाराज म्हणतात, ज्याचं हागणं चांगलं आहे त्याचं जगणं चांगलं आहे. कबीरदास महाराजांचा एक दोहा आहे, त्या दोह्यात तिने हा उल्लेख केला आहे
की त्याच्यामुळं माणसाचं जर पोट व्यवस्थित नसेल तर तुमच्या म्हणजे शरीराचं सगळंच शास्त्र बिघडलेलं असते. मग ते व्यवस्थित करायचं असेल तर गाईचं ताक जर दैनंदिन वापरात आपण घेतलं तर माणसाचं आरोग्य तिथून व्यवस्थित व्हायला चालू होते. दुसरी गोष्ट जर आपण बघायला गेलं तर गाईचं दूध आज लहान मुलांना आपण मोस्टली गाईचं दूध देतोय. वयोवृद्ध लोकांना किंवा एक 40-50 नंतरच्या लोकांना दूध पचत नाही. त्यांच्यासाठी आपण दुधाचा नाही वापर केला तिथं आपण ताक वापरू शकतोय, तूप वापरू शकतोय. लहान मुलांच्यासाठी जर मोस्टली आपण दुधाचा वापर केला पहिल्यापासून म्हणजे आई ज्यावेळेला बाळाला जन्म घालते त्याच्या अगोदर ज्यावेळेला बाळ पोटामध्ये वाढत असते त्या दिवसापासून जर ते एक 10 ते 15 वर्ष जोपर्यंत जर आपण त्याला गाईच्या दुधाचं नित्यनेमानं सेवन जर केलं तर त्याच्या बौद्धिक विकास, दुसरी गोष्ट शारीरिक विकास आणि संस्कार जे म्हणतोय आपण, आज आमच्या असं बघण्यात आलंय की बऱ्याअंशी गाईचं दूध सेवन करणारं किंवा करून जी बालकं मोठी झाल्यात त्यांच्यावर संस्कार कुठल्याही पद्धतीचं वेगळं करावं लागलं नाहीत. कारण की गाईच्या दुधातच एवढी ताकद आहे की ते दूध जो व्यक्ती किंवा जे बाळ जे दूध पितंय त्याच्यावर ऑलरेडी गाय संस्कार करत असते. आणि असे आज आपल्याकडं कितीतरी उदाहरणं आहेत की गाईचं दूध सेवन केल्यामुळं त्या बाळाची प्रकृती किंवा त्या बाळाचा हेल्थ, मेडिकलचा खर्च, ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे आणि इतर जर्सी म्हशीचं दूध पिणारी जी काय लहान मुलं आहेत त्यांच्या मेडिकलचा खर्च यात जमीन आसमानचं अंतर आहे. मला हे आवर्जून का सांगावं वाटतंय, आज आपण मुलांच्यासाठी भरपूर पैसे खर्च करायला तयार आहे परंतु योग्य नियोजन होत नाही किंवा चांगल्या पद्धतीचं आपण त्यांना देऊ शकत नाही. आज देशी गाईच्या दुधाची त्या बाळावर किंवा त्या लहान मुलांच्यावर जे काही संस्कार होणार आहेत किंवा त्यांच्या आरोग्यावर ही त्यांच्या आयुष्यभरासाठी दिलेली आपण देणगी असणार आहे. आपण काय त्यांना जन्मभर दूध पाजू शकत नाही आणि पाजायची गरज पण नाही. सुरुवातीचे एक 15 वर्ष जर त्या लहान मुलांना किंवा बालकांना जर देशी गाईचं दूध दिलं गेलं तर ते त्यांच्या आयुष्यभरासाठी काम करते. ह्याचा उपयोग त्याच्या पूर्ण आयुष्यभरासाठी होतोय. पूर्वीची लोक बघायची 9-9 वर्ष खारीक खोबरं खाईत होती. 9-9 वर्ष म्हणजे जन्मल्यानंतर 9 वर्षापर्यंत खारीक खोबरंच दिलं जायचं. ती तशी खारकगतच राहायची. आणि आता काय झालंय की माणसांना आपण आता म्हणजे लहान मुलांना कॅडबरी म्हणजे बरेच वेफर्स हे ते म्हणजे ज्या एक्सपायरी डेटच्या गोष्टी आहेत, पॅकिंग आणि एक्सपायरी डेट ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या शरीराला 100% घातक आहेत. ह्याचा अभ्यास आता सर्व मीडियावर आहे. तुम्ही स्वतः म्हणजे लोकांना मला हे सांगायचं आहे या माध्यमातून की स्वतः तुम्ही त्याचा अनुभव घ्या. आज आमच्याकडे बरेच अशी व्यक्ती दाखवण्यासारखे आहेत की लहानपासून आता वृद्धापर्यंत म्हणजे आता ते एक्सपायर सुद्धा झाले, कधी औषध गोळी नाही, कधी त्यांचं शरीर बिघडलं नाही किंवा कधी काम बंद नाही. हे का तर त्यांनी चांगलं खाल्ल्यामुळं. अर्थातच त्याच्यासाठी आपल्याला मी आता हे जे काय तुम्हाला सायकल सांगायला लागलं ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्याकडे गाय असणं गरजेचं आहे. आणि हे शक्य कधी आहे, आपल्या घरात गाय असली पाहिजे आणि ती दूध देणारी असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा विषय गाय दूध देणारी असली पाहिजे. आज आपल्याकडं खिलारला एक म्हणजे लोकांच्या मनात इतका दूषित ग्रह निर्माण केला आहे लोकांनी, आपल्याच लोकांनी केला आहे. म्हणजे इथं काय अमेरिकेतला माणूस येऊन सांगितला नाही की खिलार बाद आहे किंवा खिलार लात्री आहे, खिलार मार्के आहे. आपल्याच लोकांनी तो ग्रह दूषित करून ठेवला आहे की खिलार लात्री आहे, मार्के आहे. आज आपल्या गोट्यामध्ये तुम्ही आता बघताय की दुधाळ वंशावळ, आता मोस्टली आम्ही काय ह्याच्यावर काम करलो दुधाळ वंशावळ म्हणतोय मी, कारण की आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला इकॉनॉमी पहिला बघितली जाते. ह्याचं गणित काय आहे हे पहिलं बघितलं जातं आणि मग त्याचा अंगीकार किंवा त्याचा स्वीकार केला जातोय. आज आपल्याकडं कोल्हापूर जिल्ह्याला दुधाचा वापर जास्त आहे. मग चांगलं दूध देणारी जर गाय असेल तर 100% माणूस नेटानं सांभाळतोय किंवा त्याचा चांगला सांभाळ करतोय. आणि तेच कमी दूध देणारी गाय असली, आपल्याकडं वासरांना किंवा खोंडांना इथं एवढं जास्त मार्केट नाही. जसं जत तालुका, पंढरपूर तालुका, आपलं कवटेमंकाळ तालुका, ह्या तालुक्यातनी कसं आटपाडी इकडं खोंडांना जे मार्केट आहे ते इकडं कोल्हापूर जिल्ह्यात कमी आहे. नाही असं नाही, कमी आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करलो की दुधावर काम करलो. त्याच्या दुधाच्या अनुषंगाने तर गाय लोक सांभाळणार 100% आणि दुधाचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर काय आहे ह्याचं जर महत्त्व त्यांना कळालं तर 100% गाय आपण 100% इकडं लोक सांभाळू शकतात. तर त्याच्यासाठी आम्ही काय केले,
मी आता बरीच 2014 पासून आपण गाईच्या म्हणजे त्या सुरुवात आपली गाईची तिथून 2014 पासून झाली. माझं एमडी पंचगव्य झालं, त्याच्यानंतर मी चेन्नईला जाऊन मी एमडी पंचगव्य करून आलो. त्याच्यानंतर आपल्याकडे त्यावेळेला गाय नव्हती, बैल मी जन्माच्या आधीपासून आहेत, परंतु गाय नव्हती. मग तिथून आम्ही गायीची सुरुवात केली, शोधाशोध. मग आपणाला सलगरमध्ये गाय भेटली. मग त्यावेळेला आपल्याकडं एवढी ताकद नव्हती की आपण ती गाय खरेदी करू शकू. मग आपले मित्र आहे डॉक्टर सुशांत पाटील, त्यांना आपण ती गाय घेऊन दिली. मला त्याचं म्हणजे काशीची रचना, परत तिची बॉडी लँग्वेज आणि तिचं शांत स्वभाव इतका आवडला की ती गाय माझ्या डोक्यातनं किंवा मनातनं उतरणच. त्यावेळी असं ठरवलं की बाबा ही माझ्यात नाही आली तर आपल्या मित्रमंडळीत कुणाकडे तरी येऊन देईल. मी एवढी एक प्रार्थना केली देवाला आणि ती देवानं खरोखर ऐकली. मग आपले मित्र डॉक्टर सुशांत पाटील यांनी ती गाय खरेदी केली. त्यांच्या घरी 4 दुभती झाली. परत तिची वासरं तयार झाली, कालवड तयार झाल्यानंतर त्यांनी म्हटले आता ही आम्हाला द्यायची आहे. मग त्यावेळेस तिने म्हटलं मी नेतो, घेऊन जावा म्हटले. मग मी आणली, परत माझ्यात आणून मी त्याच्यावर काम चालू केलं. मग त्यांच्यात 8-9 लिटरपर्यंत दूध देत होती. मग माझ्यात थोडंसं 1-2 वेत झाल्यानंतर तिच्या दुधात परत वाढ झाली आणि आता ते 11 लिटर, 10 ते 11 लिटरपर्यंतच्या रेंजला दूध देते आणि अगदी शांत समाधान दूध देते. आता समोर बघताय आता म्हणून ह्या दुधाळ वंशावळ काम करायसाठी किंवा दुधासाठी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला दूध गरजेचं आहे. म्हणून आपण त्याच गाईचा खोंड एक तयार केला ह्याचसाठी की ह्या भागातल्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या काही गायी आहेत त्यांना जर तो बैल रेतनासाठी वापरला तर त्याच्यापासून होणारे कालवडी ह्या दुधाळ वंशावळीतनं तयार होतील आणि चांगल्या दूध देतील. मालक, आता आम्ही तुमच्याकडून ही गायीच्या संदर्भातली अशी माहिती पाहिली की गाय सांभाळणं, आपण बाकीचे पशु सांभाळत असताना, बैल सांभाळत असताना, शर्यतीची वासरं बैल सांभाळत असताना गाय किती महत्वाची ही माहिती मिळाली. खरं तर आता तुम्ही ज्या गायीच्या पोटी जन्माला आलेलं वासरू दुधाच्या वंशावळीसाठी किंवा दुधाच्या लाईनसाठी जे चालणार आहे, थोडंसं आपण आता तिकडे येऊ द्या आम्हाला. तो जो तुमच्या दुधाच्या वंशावळीचा जो खोंड आहे तर त्याच्याकडे आपण जाऊया आता. अरे हे डौल शिवाराच सोन ए रामा जिरहाजी. मालक, आता मुलाखतीच्या सुरुवातीला आम्ही गायींची खूप सुंदर माहिती पाहिली, महत्व त्याचं जाणलं कशा पद्धतीचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे म्हणतो की गायीच्या पोटात पावशेर सोनं जे कर्नाटक राज्यामध्ये उल्लेख केला जातो त्याबद्दल देखील आम्ही माहिती घेतली. आता त्याच गायीच्या पोटी जन्माला आलेलं एक सोनं म्हणूया आपण खरंच तर त्याला. तर त्या वळूबाईलाबद्दल आम्हाला संपूर्ण ह्याचा जन्म कुठे, त्याची आई कोण किंवा त्याची वंशावळ पण किती महत्वाची आहे किंवा ब्लड लाईन किंवा हे जे आपण म्हणतो तर ही संपूर्ण माहिती द्या आम्हाला. आता खरं सांगायला गेलं तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं सांगितलं जाते. त्याचं उत्तर पण तसंच आहे की जर खरोखर आई चांगली असेल आणि बाप चांगला असेल तर मुलगा हा गुणवानच होणार. तशा पद्धतीनं जर आपल्याकडे गाय चांगली असेल आणि वळू जर निकृष्ट दर्जाचा असेल तर पैदास पण त्या पद्धतीचीच होणार. जर आपण चांगली जातीवंत गाय पकडली आणि चांगला जातीवंत वळू जर तिला लावला तर होणारी पैदास ही सुद्धा जातीवंत 100% होणार आणि त्याच्यापेक्षा अपडेट होणार. हे तितकंच खरं आहे. आज वंशावळ म्हटलं जाते किंवा लाईन ब्रीडिंग किंवा लाईन वळूची वंशावळ किंवा कुठल्या लाईनचा हे बघितलं जाते. याचं कारण का तर पुढं तयार होणारी जी काय पैदास आहे ती जातीवंत झाली पाहिजे किंवा त्याच्यात काहीतरी नवीन अपडेटेशन झालं पाहिजे आणि त्याच्यामुळं परत ती जर लाईन पुढं चालू झाली तर तिथनं होणारी पैदाससुद्धा चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आज आपल्याला हा जो खोंड बघतोय आपण हा आपल्या गायत्री गाईचा आहे. हा कागवाड सावकर या बैलाची पैदास आहे. आता कागवाड सावकरबद्दल सगळ्यांना सांगायची काही गरज नाही कारण तो आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळीकडे पोचलेलाच आहे. आम्ही हा खोंड तयार करायचं कारण की आपल्या भागात आता मगाशी मी बोललो की दूध जास्त महत्त्वाचं आहे किंवा इकॉनॉमी जास्त बघितली जाते. तर त्या पद्धतीनं आपल्या गाईला दूध 10 लिटरच्या वर आहे. आम्ही काय म्हणजे दोन्ही वेळ दूध काढत नाही. सकाळचं एक वेळचं दूध पहिलं आम्ही काढतोय आणि राहिलेलं सगळं वासराला देते का तर त्या पद्धतीनं वासरू तयार व्हायसाठी. 10 लिटरच्या वरच्या दुधाच्या गाईचा जर बैल तयार झाला किंवा खोंड तयार झाला तर त्याच्यापासून होणारी पैदास सुद्धा चांगल्या पद्धतीची दुधाळच तयार होणार. हे असं केल्यामुळं काय होणार आहे की चांगल्या दुधाच्या गायी आपल्या भागात किंवा आपल्याजवळ तयार होणार आहेत. ह्यासाठी आम्ही हा खोंडाची निवड केली आणि हा खोंड तयार केलेला आहे. आता लोकांना कसं आहे
एक जातीवंत पण पाहिजे आणि दुधाचा पण पाहिजे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विषय बोलतोय मी. जत किंवा आपण कवटेमंकाळ जत इकडं जर गेलो तर तिकडं फक्त बैल देखणा आणि जातीवंत बघितला जातो. तिथं दुधाचा काय विषयच नाही आणि तिकडं धार काढली जातच नाही. खोंड झाला की खोंडाला सोडून देतात, ते काय पिऊन राहिलं तर काढतात, नाही तर काढत नाहीत. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे पहिला दूध किती देते हा प्रश्न मोस्टली विचारला जातो. ती दूध किती देत्या, शांत देत्या काय, लात मारत्या काय, मारकी आहे काय, ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या जातात. मी आता हे लात्री मारकी हा जो प्रकार आहे हा नवीन गाईला लागू पडतोय. जर आपल्याच गोट्यात एखादी कालवड तयार झाली, जन्माला आली आणि तिचं जर आपण संगोपन केलं, तिला पहिल्यापासून लळा लावला, खिलारा ही अशी जात आहे किंवा देशी गोवंश असा आहे, तुम्ही प्रेम दिला तर प्रेमच देणार, तुम्ही काठी मारली तर लातच मारणार. हे ठरलेलं गणित आहे. मग आता आपल्या गोट्यामध्ये आपण कालवडी तयार केल्यात स्वतः, चांगल्या बैलाची पैदास घेऊन आपण स्वतः कालवडी तयार केल्यात. माझ्याकडे पहिला रू कालवडी जी झाल्यात 2 आता माझ्या गोट्यात व्याल्यात, त्या कधीही लात मारली नाहीत. पहिल्या धारपासून आज 3ऱ्या दुपट्यावर आहेत, कधीही लात मारली नाही. ह्याचं कारण काय, लहानपणापासून आपण त्यांचा सांभाळ केला, त्यांना प्रेम दिलं, त्यांच्याबरोबर आपलं जे काय कनेक्शन जुळलं, त्यामुळं त्या आपल्याला लात मारत नाहीत. आणि नवीन गाय जर एखाद्या गोट्यातनं आणली, ती आपल्यात आणली आणि धार काढायला गेलं तर ती लातच मारणार. कारण कसं आहे की नवीन गाईचं आणि आपलं कनेक्शन जुळत नाही. जोपर्यंत आपल्या आणि तिच्या व्यव जुळत नाही तोपर्यंत ती आपणाला लातच मारणार आहे. मग अशा बऱ्याच गाय आहेत ज्या लात बी मारत नाहीत किंवा धारला काय तक्रार बी करत नाहीत. मग त्या गायी आपल्यापर्यंत येणं तितकं भाग्याचं आहे. आणि तेवढं भाग्य आपलं पाहिजे तर ते आपल्यापर्यंत येऊ शकतात. नाहीतर मग काय, तुमचं जर मनापासून तिच्यावर भक्ती नसेल तर तुम्हाला ती लात मारतेलीच भेटणार. माझा अनुभव आहे. कारण की मी सलगर गुरातनं, आता ही जी गाय आहे आपली ही सलगर कळपातलीच गाय आहे. सलगर कळप कसा आहे हे आता काय मी सांगायची गरज नाही. आणि सलगर कळप इतका रागीट, चप्पळ आणि काटक ॲग्रेसिव्ह आहे. तर त्या कळपात सुद्धा गरीब आणि शांत दूध देणाऱ्या गायी आहेत. फक्त तिची पारख आपणाला करता आली पाहिजे, हा विषय तितका महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ह्या वळूवर काम करण्यासाठी बरंचसंच ह्याचे आता कसं आहे, खिल्लार क्षेत्रामधला आरतपरतच्या बैलगाडी शर्यतीतला आपला अनुभव जास्त आहे, परंतु वळू क्षेत्रातला अनुभव आपल्याला काही नव्हता. तो अनुभव आपले खिलारप्रेमी ग्रुप आहे किंवा आपले खिलारचे आमचे गुरुवारी जे आम्ही ज्यांना गुरुवारी म्हणतोय ते आमचे संक मामा, त्यांच्या माध्यमातून आम्हाला तिने सगळं जे काही वळू क्षेत्रातलं ज्ञान आहे ते ज्ञान दिल्यावर आम्ही ही 2 खोंड आपल्या घरी तयार केलेत. आणि आज आमच्या भागात गायींची संख्या एकदम कमी होती, एकदम कमी. आपला खिलारप्रेमी जो काही ग्रुप आहे, सांगोडेवाडी, चंदूर, तामगाव, नेरली असे जे काय हलसवडे, हे इंगळी, हुपरी, तळणगे ह्या भागातले जे आमचे खिलारप्रेमी आहेत, ह्यांच्या माध्यमातून आज आपल्या भागात सगळ्यात जास्त गायींची संख्या वाढायला लागली. आणि त्याच्यासाठी आता इथनं आम्हाला जतला जायला लागायचं, म्हणजे गाय भरवायची असेल तर चांगल्या वळूखंड. मग ह्या असं जाण्या येण्याचा जे काय हे आहे, हे खर्च किंवा हा वेळ वाचायसाठी आम्ही ह्या सगळ्यांनी मिळून आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही हे 2 वळू तयार केले. का तर जो काय इथनं जतला किंवा आपल्याला पाहिजे त्या बैलाकडे जायचं म्हटलं तर तेवढा वेळ आणि जाण्या येण्याचा जो काय त्रास आहे त्या त्रासातनं मुक्तता व्हायसाठी आम्ही ह्या ग्रुपच्या माध्यमातून हे 2 वळू तयार केले. आणि आज आता हा चालू करून एक 4 महिने झालेत. ह्याच्या माध्यमातून एक 40 ते 50 गायी गाब गेल्यात. आणि आपला जो तो बैल आहे मला, आपण त्या बैलाकडे जायच्या अगोदर मला एक असा प्रश्न विचारायचा. तुम्ही बैलाची संपूर्ण माहिती दिली, या बैलाची आई पलीकडे, त्याचा बाप कागवाडचा सावकार बैल हे त्याची मागची एक पिढी कळाली. या बैलाची अजून त्याच्या मागची पिढी, कागवाडचा सावकार सिद्धपूर लाईनचा बैल आहे ना, मग त्याची अजून मागची कदाचित त्याची वंशावळ बरीचशी स्ट्रॉंग आहे, म्हणजे पाहता येईल आपल्याला. आता कागवाड सावकारचा जो बाप आहे तो आता खंडेराजूरचे निशांत मानगावी जे आहेत वकील साहेब, त्यांच्याकडे जो सोन्या बैल आहे त्या सोन्या बैलाची पैदास कागवाड सावकर, आणि कागवाड सावकरच्या पोटचा हा आमचा सावकर. म्हणजे आता मला एक विचारायचं आहे की एखादं वासरू आपण जेव्हा बाजारात शेतकऱ्याच्या दावणीला जर घ्यायला गेलं, कालवड असेल, खोण असेल, तर त्याचे मागची आई आणि बाप हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. होय, कारण की त्याच्यावर पुढं काय म्हणजे पुढं डेव्हलपमेंट काय होणार त्या वासरात
हे लक्षात येतं. आज वासरू लहान आहे, परंतु ती उद्या काय घडणार आहे हे कधी कळणार. त्याचे आईबाप कोण आहेत, त्याच्यावर त्याची ती जडणघडण काय पद्धतीनं होईल किंवा काय लेवलनं होईल, त्याचं माप काय होईल, उंची काय होईल, हे त्याच्यावरनं लक्षात येते, त्याच्या आईच्या आणि बापाच्या रेकॉर्डवरनं. आणि जर एखाद्या खरेदी करत असलेल्या गाय वासराचं आपल्याला आईबाप माहिती नसेल, तर मग आपण असं म्हणूया का की ते एक आपण अंदाज लावतो, हे पुढं कसं होईल ते आपलं नशीब. कदाचित त्याचं चांगलंही आईबाप असू शकतं किंवा ते सर्वसाधारण पण असू शकतं. मग होणारं पुढं कसं होईल कारण मोठ्यापणी कसं दिसणार आहे आता हे वासरू, ते लहानपणी ओळखणं तसं कठीण आहे सगळ्यांसाठी. हा विषय कसा आहे की हा विषय अनुभवाचा आहे. म्हणजे ज्याची ज्यानं एक 5-25 वासरं लहानाची मोठी झालेली बघितल्यात किंवा ती तयार झाल्यात, ती मोठी बैलं तयार झाल्यात, तोपर्यंत त्या प्रवासात जो माणूस राहिला आहे तोपर्यंत कसा आहे, त्या माणसाला ते कळते की बाबा हे वासरू काय लेवल नव्हतंय, हे लक्षात येते. आणि नसेल तर त्याचे आई वडील जर माहीत नसतील तर त्या वासराचं बॉडी लँग्वेज किंवा तिची राहण्याची किंवा उभा राहण्याची स्टाईल ह्याच्यावरनं जो पारखी माणूस आहे, जो अनुभवी माणूस आहे, तो सांगू शकते की बाबा हे वासरू काय घडणार आहे. जिथं माहीत नाही आपणाला त्याचं आई वडील कोण आहेत तिथं हे कळतंय. आणि जिथं बाबा आई वडील कोण आहेत हे माहिती आहे, ते सोपं जाते सांगायला की बाबा हे वासरू पुढे जाऊन काय होणार आहे. ओके, मला आता अजून एक विचारायचं आहे की आज आपण बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये गायी पण आज म्हणजे वाढल्यात असं म्हणूया, नाही असं नाही की मागच्या 7-8 वर्षात बदल 100% वाढल्यात. तर आता गायी मालकांनी वळू मालकाकडे जाताना म्हणजे वळूची निवड कशी करायची. माझी गाय अशी आहे तशी, प्रत्येकाची गाय वेगवेगळी, हाताची 5ही बोट सारखी नाही, तशी गायी पण लय वेगवेगळ्या आहेत. मग त्यांनी गायी मालकांनी कसं ठरवायचं की बाबा मला ह्या वळूकडे जायचं, कोणते निकष त्यांनी लावावे लागतात. आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लाईन, मोस्टली पहिला लाईन बघितली पाहिजे. दुसरी गोष्ट गाईच्या आणि बैलापासलं जे काय अंतर आहे, हे अंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्याच्यावर गाईचा कन्सिव्ह रेट ठरणार आहे किंवा गाय गाभण राहायला कितपत चान्सेस चांगले आहेत आणि कितपत कमी आहेत हे त्या अंतरावर ठरू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईन बघितली तर त्या बैलाचं सगळं म्हणजे हिस्ट्री आपल्याला मिळतेच. कारण की आपण चॅनलच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात एकही वळू ठेवलेला नाही की बाबा त्याची लाईन माहीत नाही किंवा त्याचं म्हणजे मागची हिस्ट्री माहीत नाही. आपण त्या प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत पोचलो आहे चॅनलच्या माध्यमातून. मला चॅनलबद्दल म्हणजे चॅनलचं एवढं धन्यवाद मानावं तितकं कमीच आहेत. कारण की आज खिलार क्षेत्रामध्ये ह्याच्या आधी पण बरेच माणसांनी काम केले, परंतु एवढ्या तळात डीप लेवलला जाऊन कोणीच काम केलेलं नाही आणि ते चॅनलनं केले आपल्या. त्यामुळं काय झाले की लोकांना सहज कळते की बाबा आपल्या भागात वळू कुठला चांगला आहे, आपल्यापासून जवळ अंतर किती आहे आणि त्याकडे जायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टी एका क्लिकवर चॅनलच्या आपल्या एका क्लिकवर समजून जातात. त्यामुळे शेतकऱ्याला त्या गोष्टी सोप्या झाल्यात की आपण गाय आज कुठल्या बैलाकडे लावायची किंवा काय म्हणजे कुठं जायचं. जे माझं तर एक शेतकरी बांधवांना एक म्हणजे विनंती आहे, कारण की मी स्वतः अनुभव घेतला आहे. एक 100, 150, 200 किलोमीटर जाऊन गाईचा गाभण जो रेट आहे तो एकदम कमी आहे. मग त्या त्रासापोटीच आम्ही हा निर्णय घेऊन आपल्या भागात हे वळू तयार केले. कारण की जवळजवळ गाय भरली जावावी जेणेकरून गाईला त्रास होणार नाही. आणि दुसरी गोष्ट काय, आज आपल्या भागात खिलार गायी भरपूर आहेत, परंतु शेतकऱ्यांना एक तर वेळ नाही, दुसरी गोष्ट गाय वांड आहे, गाईला आम्ही गोठ्यातनं बाहेर काढलेलं नाही किंवा गाईला टेम्पोत भरलेलं नाही. तर अशा ठिकाणला आम्ही काय केलं की आम्ही स्वतः जाग्यावर जाऊन गाय भरवायचं काम करायला लागलो. का तर ती गाय बैलाकडं गाभण राहावी आणि त्यांच्या घरात एक चांगली जातीवंत पैदास तयार व्हावी, ह्या हेतून आम्ही जाग्यावर सुद्धा जाऊन गाय भरवायचं काम चालू केले. दुसरी गोष्ट काय, शेतकऱ्यांनी हे काय बघितलं पाहिजे की कमी वेळेत गाय गाभण जावावी आणि गाय परत निवांत व्हावी. ह्याच्यामुळं गाईचा गाभणचा जो काय रेट आहे तो वाढतोय. आणि हेच जर अंतर तुमचं वाढत गेलं 200, 150, 100, 125 किलोमीटरच्या आसपास गेलं तर जो काय प्रवासाचा येणारा ताण आहे त्या गायीवरती, तिच्या शरीरावरती, त्यामुळं गायी कन्स्यू व्हायला चान्सेस कमी राहतात. मी स्वतः अनुभवले किंवा आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एक 30 ते 35 गायी जत तालुक्यात नेऊन भरवून आणल्यात. त्यातल्या फक्त 3 ते 4 गायी गाभ लागल्या, बाकीच्या सगळ्या परत रिपीट आल्या. याचं कारण काय, तो जो काय होणारा प्रवासाचा त्रास आहे तो गाय सहन करू शकत नाही. मुळात आपल्या इकडच्या गायी जास्त काळ बाहेर नसतात, म्हणजे गोट्यात बंदिस्त अवस्थेतच जास्त असतात. जत तालुक्यातल्या गायींचं कसं आहे की त्या कायम नैसर्गिक वातावरणात किंवा फिरत्या राहतात, त्यामुळे तिकडं काय त्या गायींना प्रॉब्लेम येत नाही. आपल्या इकडल्या गायी सतत बांधून एका जाग्याला असल्यामुळं
प्रवासाचा त्यांना त्रास सहन होत नाही आणि त्यामुळे रिपीट होणं हा म्हणजे त्रास चालू राहतो. ह्याच्यामुळे काय होते की मालकाचा पर्यायानं खर्च वाढतोय. जर आज आपण जतला एक जर गाय भरवायला न्यायचं म्हटलं तर टेम्पो भाडं 6-7 हजार रुपये जाते. बैलाचं तिथं 2,500-3 हजार रुपये घेतले जातात. एकदा जर गाय भरवायला गेलं तर 10,000 रुपये खर्च होतो. हे सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडेलच असं नाही. त्यामुळं काय होतंय की माणूस गाय जर रिपीट आली तर माणूस गाय भरवायला परत तिकडं जायचं नाही म्हणतोय. मग पर्यायानं काय करतोय, मग डॉक्टरची निवड करतोय. बाबा एवढा खर्च केला आहे आणि आता हे काय आपणाला परवडण्याचं गणित नाही. मग डॉक्टरकडनं भरवून घेऊन गाय गाभण केली जाते. याच्यामुळं काय होते की होणारी पैदास ही 100% जातीवंतच होईल असं काय सांगता येत नाही. आणि वळू भरवून जी काय पैदास तयार होणार आहे ती सिमेंट्स भरवून होतच नाही. हे आजकाल मी सांगायची काय गरज नाही. हे प्रत्येकानं प्रत्येक गायीच्या बाबतीत बघितले, अनुभव घेतलेत. ह्याच्यामुळे मी गोपालकांना काय सांगतोय की आपल्या जवळपास म्हणजे आता माझा वळू आहे म्हणून माझ्याकडे असं माझं म्हणणं नाही, परंतु आपल्या जवळपास 30-40 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठला वळू आहे त्यातला तुम्ही चूज करा आणि गाय भरवा. कारण गाय 100% बैलाकडे भरवा. भगवान श्रीकृष्णाने गीतेत त्यावेळी सांगितलंय की जे तुम्ही गायीसोबत कराल ते माणसासोबत होणार. आज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आपण गायीमध्ये करतोय, तेच माणसात आज IVF टेस्ट ट्यूब बेबी व्हायला लागले. हे गीतेत त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. हे आत्ता जर आपण नैसर्गिकरित्यानं गायीच्या बरोबर जर नैसर्गिकरित्या गाभण घालवायचं जर काम केलं तर 100% माणसात ती वेळ येणार नाही. आज हे करणं गरजेचं आहे. नैसर्गिक रेतन म्हणजे 100% तेच गरजेचं आहे. देशी गायीच्या बाबतीत तुम्ही HF जर्सी म्हैशीमध्ये काय करता ते करा. खरं किमान देशी गायी पुरतं तरी तुम्ही नैसर्गिक रेतन केलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी तुमच्या जवळपास एक 40 ते 50 किलोमीटर रेडियसमध्ये तुमच्या जवळपास जे वळू तुम्हाला आवडतात त्या वळूकडं तुम्ही 100% गाय भरवली पाहिजे. मला आता अजून एक प्रश्न, एक शेवटचा या बैलाबद्दलचा प्रश्न हा विचारायचा. याची आपण गायी भरवण्याचे किती घेतो, किती गायी भरल्यात, किती दाती बैल आहे आणि किती पैदास याच्या पडल्यात की जे आपल्याला पाहायला मिळतात? आता हा खोंड चालू करून 4 ते 5 महिने झालेत. ह्याच्याकडून आता एक 40 ते 45 गायी गाभण गेल्यात आणि अजून ह्याच्या काय पैदाशी पडलेल्या नाहीत. आता एक 5 महिने त्याच्या पैदाशी पडायला चालू होते. आणि ह्या बैलाचे आपण जाग्यावर आलं तर 1500 रुपये घेतोय आणि तर गाय मालकाच्या दारात गेलं तर तिथं गेलं की 2000 आणि टेम्पो भाडं घेतोय. ठीक आहे. हा आता दाताला 4 दाते आहे. मालक, आता आम्ही या बैलाचं वेगळेपण, याची वंशावळ, याची संपूर्ण माहिती पाहिली. तुमच्या दावणीचं एक विशेष गोष्ट म्हणली तर एक नाही तर अजून एक दुसरा वळू, एक जातीवंत वळू म्हणून प्रसिद्ध असा बैल आहे की त्याची पण वंशावळ खूप स्ट्रॉंग आहे. तर आम्हाला त्या वळू बैलाबद्दल माहिती द्या. अरे हे डौल शिवाराच सोन ए रामा जिरहाजी. अरे ये रामा खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.